मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट आहे। महावितरण कंपनीमार्फत बुलढाणा येथे 168 रिक्त जागांसाठी अप्रेंटिसची भरती निघालेली आहे। यासाठी जे आहे पात्र उमेदवारांना जे आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे। यासाठी अर्ज प्रक्रिया दिनांक 15 जानेवारी 2025 पासून सुरू झालेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 जानेवारी 2025 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत राहणार आहे। यासाठी तुम्हाला apprenticeshipindia.gov.in या पोर्टलवरती जे आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं राहणार आहे। यामध्ये गुणवत्ताधारक उमेदवाराची जे आहे निवड ही मेरिट लिस्टच्या आधारे करण्यात येणार आहे। यासाठी 5 वेगवेगळे विभाग आहे। तर यामध्ये तुम्ही बघू शकता, यामध्ये बुलढाणा मंडळ कार्यालयाअंतर्गत कोपा ट्रेडच्या 2 जागा आहे। बुलढाणा विभागाअंतर्गत इलेक्ट्रिशियनच्या 18, वायरमनच्या 18 आणि 4 जागा कोपाच्या आहे। खामगाव विभागाअंतर्गत इलेक्ट्रिशियनच्या 16, वायरमनच्या 17 आणि कोपासाठी 4 जागा आहे। मलकापूर विभागाअंतर्गत इलेक्ट्रिशियनच्या 20, वायरमनच्या 20 आणि कोपाच्या 5 जागा आहे। मेहकर विभागाअंतर्गत इलेक्ट्रिशियनच्या 20, वायरमनच्या 20 आणि कोपाच्या 4 रिक्त जागा आहे। यासाठी जे आहे शिकाऊ उमेदवाराची वयोमर्यादा त्यांनी खाली प्रकारे दिलेली आहे। 1 जानेवारी 2025 रोजी तुमचं जे वय आहे हे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष असलं पाहिजे। मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी यामध्ये 5 वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे। यामध्ये सदर उमेदवार जो राहील हा बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असणे गरजेचं आहे। यासाठी जे आहे जे काही ITIचे कोर्स आहे, जो ITIचा ट्रेड आहे, त्यामध्ये तुम्हाला जे आहे 60% गुण मिळवून तुम्ही तो उत्तीर्ण केलेला असला पाहिजे। यामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या 2 प्रवर्गासाठी यामध्ये पर्सेंटेजची अट जी आहे थोडी शिथिल करण्यात आलेली आहे। त्यामध्ये 55% गुण जरी असले या 2 प्रवर्गातील उमेदवारांना, तर यामध्ये जे आहे त्यांना अर्ज करता येणार आहे। मागासवर्गीय उमेदवाराची जी काही निवड आहे ही त्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे करण्यात येणार आहे। त्यांचं जातीचं प्रमाणपत्र असेल तरच त्यांना जे आहे त्यानुसार आरक्षण देऊन त्यामध्ये जे आहे निवड केली जाईल। अशा प्रकारे यामध्ये त्यांनी दिलेलं आहे। मित्रांनो, एका जागेसाठी कमीत कमी 10 उमेदवाराची निवड सूची तयार केली जाईल आणि अनुसूचित जमातीकरिता हा रेशो राहील आणि अनुसूचित जमातीकरिता 1:11 म्हणजे एका जागेसाठी 11 उमेदवार आणि अनुसूचित जातीसाठी 1:10 असे रेशोमध्ये जे आहे कॅन्डिडेटला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलावलं जाईल। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जे आहे तुम्हाला पुढे जे आहे जॉईनिंग दिली जाईल। यामध्ये दिलं आहे की निवड झालेल्या पात्र उमेदवाराने सोबत येताना जे काही मूळ कागदपत्र आहे आणि त्याचे झेरॉक्स प्रती आहे या 2 सेटमध्ये तुम्हाला घेऊन जाणे गरजेचं राहील। तर यामध्ये जे आहे मित्रांनो फक्त तुम्हाला सुरुवातीला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। यामध्ये सर्व प्रकारचे जे काही विभाग आहे त्यानुसार जे आहे अप्लाय लिंक जे आहे ॲक्टिव्ह झालेले आहे। फक्त बुलढाणा मंडळ कार्यालयाची कोपा ट्रेडची लिंक सोडली तर बाकी सर्व लिंक जे आहे हे ॲक्टिव्ह झालेले आहे। त्यामुळे जे काही तुम्ही ट्रेड असेल त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता। यासाठी इस्टॅब्लिशमेंट ID सुद्धा दिलं आहे। इस्टॅब्लिशमेंट IDच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल, म्हणजे डायरेक्टली अप्लाय करायचं असेल, तर मी खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता। अशा प्रकारे मित्रांनो ही बुलढाण्यासाठी जाहिरात निघालेली आहे। डिस्क्रिप्शनला लिंक आहे, तिथून तुम्ही हे नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता। तसेच यासाठी ऑनलाईन अप्लाय सुद्धा करू शकता। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।